नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या RS मुंडले कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या 2 गटात झालेल्या किरकोळ वादाने अत्यंत हिंसक रूप धारण केलंय। कॉलेजमध्ये आयोजित NCC कॅम्प दरम्यान विशाल शुक्ला, बालकृष्ण चौरागढे आणि एका विद्यार्थिनीमध्ये वाद झाला होता। हाच वाद मिटवण्यासाठी आणि संबंधित विद्यार्थिनीची समजूत काढण्यासाठी 30 मे रोजी विशाल व त्याचे मित्र कॉलेज परिसरात एकत्र आले होते। मात्र त्याच वेळी त्या विद्यार्थिनीने आपला बॉयफ्रेंड धर्मेश याला फोन करून तिथे बोलावून घेतले। धर्मेश त्याच्या अथर्व, अभिषेक आणि ऋषी या मित्रांसह तत्काळ घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी बालकृष्ण चौरागढे याला मारहाण करण्यास सुरुवात केली। या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेला 21 वर्षीय BComचा विद्यार्थी विशाल उमेश शुक्ला याच्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला। आरोपी अथर्वने विशालच्या पोटावर पेचकसने सपासप वार केले, तर धर्मेशने लाकडी दंड्याने मारहाण केल्यामुळे विशालचा हात फ्रॅक्चर झाला। इतक्यावरच न थांबता ऋषी नावाच्या आरोपीने विशालच्या डोक्यात झाडाची कुंडी मारून त्याला गंभीर जखमी केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला तत्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी मेडिकल रिपोर्टच्या आधारे 4ही आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला व मारहाणीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय। पोलीस निरीक्षक चेतन चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। संदर्भाने पोलीस स्टेशन बजाजनगर येथे 241/26 कलम 118(2), 3(5), 296/2023 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यातलं जो फिर्यादी आहे आणि फिर्यादीची मैत्रिणी यांचं NCC कॅम्पमध्ये भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या अनुषंगाने त्यांचं पुन्हा 28 तारखेला भांडण झालं। तर तिनं मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडला त्या ठिकाणी बोलावलं, तर बॉयफ्रेंड 2-3 लोकांना घेऊन आला आणि त्या युवकाला मारहाण केलेली आहे। त्या संबंधाने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे।